न्यूज। रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळवून दिला, गुरुदेवचा अनमोल संघर्ष। यवतमाळ जिल्ह्यातील नेताजी नगर भागात गेल्या अनेक वर्षापासून रमाई घरकुल योजनेतील नवबौद्ध घटक लाभापासून वंचित होते। या घटकामध्ये प्रामुख्याने अतिक्रमणधारक कुटुंबांचा समावेश होता, ज्यांना त्यांच्या मूलभूत हक्कासाठी संघर्ष करावा लागत होता। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मातीचा व कच्च्या झोपड्यात राहणाऱ्या कुटुंबांना ऊन, वारा आणि पावसाचा सामना करावा लागत होता। त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्यात निराशा पसरली होती। यावेळी गुरुदेव युवा संघटनेच्या सहकार्याने गुरुदेव यांनी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला। अनेक अडथळ्यांवर मात करून गुरुदेव यांनी नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज नेताजी नगर भागातील काही लाभार्थ्यांनी गुरुदेव यांच्या हस्ते भूमिपूजन करून घरबांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे। गुरुदेवचे नेतृत्व व पुढाकार। गुरुदेव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या आगामी योजनांचा उल्लेख केला। त्यांनी स्पष्ट केले की येणाऱ्या काळात वंचित घटकांचे हक्क अबाधित राहतील आणि यासाठी आम्ही कार्यरत आहोत। गुरुदेव युवा संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक वंचित कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे। विशेषतः दिव्यांग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने घरांची व्यवस्था केली जाईल। गुरुदेव यांनी असंही सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत गरीब व वंचित घटकांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहू दिलं जाणार नाही। गुरुदेव युवा संघटना सर्व स्तरावर काम करून सामाजिक न्यायाची प्रतिष्ठा उभी करेल। गुरुदेवची लोकप्रियता वाढत चालली। रमाई घरकुल योजनेतील या यशामुळे परिसरातील जनतेमध्ये गुरुदेव यांच्याबद्दल चर्चा रंगत आहे। लोकांनी त्यांना गरिबांच्या न्यायासाठी लढणारा खरा नेता असं संबोधायला सुरुवात केली आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुटुंबांना नवीन जीवनाची आशा मिळाली आहे। भूमिपूजनाचा उत्साहपूर्ण सोहळा। नेताजी नगर भागात भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। लाभार्थी कुटुंबांचे अश्रू हे त्यांच्या आनंदाचे प्रतिबिंब होते। त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे भाव स्पष्ट दिसत होते। स्थानिक नागरिकांनी गुरुदेव यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले। गुरुदेव युवा संघटनेची पुढील दिशा। गुरुदेव यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ रमाई योजनेपुरती मर्यादित न राहता विविध योजनांच्या माध्यमातून गरीब आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना कार्यरत आहे। या यशस्वी प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्ह्यात गुरुदेव यांचे नाव गाजत असून सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या या नेत्याची ओळख आणखी दृढ झाली आहे। बॉक्स, दिव्यांग व विधवा, गोरगरीब नवबौद्ध घटक लाभार्थ्यांचा 108 सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रस्ताव मंजुरीला पाठवला आहे। गुरुदेव युवा संघाचा अध्यक्ष मनोज गेडाम यांचा पाठपुरावा सुरू आहे। लगेच गोरगरिबांना, दिव्यांग बांधवांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला नाही तर गुरुदेव आंदोलनाच्या तयारीत आहेत। जय गुरुदेव। गेल्या अनेक वर्षापासून नेताजी नगर इथले गोरगरीब लोक रमाई आवास योजनेपासून वंचित होते। सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू होता। लगेचच त्यांना आमच्या हाताने त्यांनी भूमिपूजन केलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि उर्वरित जे दिव्यांग बांधव आहे, जे विधवा महिला आहे, नवबुद्ध घटक, हे यांचा प्रस्ताव 108 लाभार्थ्यांचा सहाय्यक आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे आणि संबंधित या 108 लाभार्थ्यांना घरकुलची मंजुरी मिळण्याकरता आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे। परंतु आमच्या गुरुदेव युवा संघाकडून सामान्य नवबुद्ध घटक, गोरगरीब, अनुसूचित जमाती या लोकांसाठी आमच्या गुरुदेव युवा संघाकडून लढाई लढल्या जाते आणि आम्ही त्यांच्या न्यायासाठी, त्यांच्या हक्कासाठी आमची गुरुदेव युवा संघटना काम करते। त्यामुळे लगेचच या गरिबांना कोणती योजना राहो त्यासाठी गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा राहणार। शहर विभाग राहो का ग्रामीण विभागाचा, गरिबांना पक्के घर स्वतःचे मिळालेच पाहिजेत, हे माझा एक निश्चय बनला आहे। त्यामुळे संपूर्ण गोरगरिबांना घरकुलचा लाभ मिळालाच पाहिजे। जय गुरुदेव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.